आज आम्ही जरा लवकर उठलोय कारण का आम्हाला जायचं सरकारी हॉस्पिटलला. आता वाजले 7:30 म्हणजे सगळं चहा नाश्ता बनवला. आता चहा आल्यावर पटकन मी येता येता आईच्या पाया पडलो कारण का मॉर्निंग बाबा साफसफाई करतात आणि मी जस्ट दूध घेऊन आले. आमच्या त्यांचा चहा व्हायचा आहे बघा. ते कामाचे आहेत. मला न सांगता बाबा आमची सगळी कामं करतात. आता मला यायला जरा 5 मिनटं उशीर होईल. आज जर आम्ही लवकर मेडिकल खोललं तसं आम्ही डेली लवकर खोलण्याचाच प्रयत्न करणार आहेत. आता बघू. खाऊ देते इकडं कचा 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 करते. इकडं कर ना. हे बघ इकडं इकडं ना पिलो कर कर. मम्मी आता आमचा बाबू जस्ट उठला. आता बाबूचा खानापिना करतो आणि मला जायचे केस कापायला. बाबा मला पैसे देणार आहेत. बाबा 1000 रुपये द्या ना. कशाला येड लागलाय? द्या ना बाबा 1000 रुपये. काय बाबा बाबा 1000 रुपये. 2 दिवस घातले नसतील का? कसं चालतो दाखव मामाला. हां हां. अगं बाई अगं बाई अगं बाई. हा. आता जरा हेअर वॉश करते आणि हेअर कट करून येते. लय दिवस झाला हेअर कट केला नाही. हो मी आम्हाला जायचं ते हेअरकट नंतर करत आहे. बाबांना मला जायचं नाही. मी हेअर कट करून आले मग. कुठं हेअरकट करायचं? सांगा ना कशी करू. कापायचं कापड मागच्या वेळेस सारखी करू तुला कापायचं कापड का? तुम्हाला आता चौकशी नाही का? हां? सांगा ना कशी आहे. हा तुला कापायचं हे असंच असतं नेहमीचं. हां? काय झालं का? आता बघा इकडं बोलण्याचा तरीका बघा यांचा. बोलते अर्धा तास बसायला लागेल. सागरदा ताईच्यावर लक्ष ठेव जरा. मनात नसताना पण मेडिकल मध्ये जाऊन कामं करायला लागली. सांग. आपली राणीमध्ये झालेली हेअर कट करते. मला नेहमी आवडतो. सेट करते ना आता. हा सांगतोय तिला का तू व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ. साहेब तुला किती महिने झाले रे? 4-5 महिन्यात तू काहीच शिकलास नाही. हा काय साहिल तू तू तिला बोलतो ना स्वतः कितीला असतोस. हा काय रे साहिल बोलती बंद झाली. बघ काय बोलली ती. टरपोक आहे तू. टरपोक आहेस. आ साहिल बोल. तुला चहा पाजते मी. आ एवढं आपल्याकडे पैसे नाही बाबा. करायला थांबवलंय ना. राणी दिवाबत्ती करते. आ काय बोल. असं कस्टमरला थांबून ठेवतात. आता काय करायचं. आपण बाजूवाले आहेत म्हणून आपण ऐकून घ्यायचं. कोण येईल? ती काय तुझ्यासारखी आहे राणी. तुझा कडा घ्यायला येईल. मला किती देशील? 5000ची साडी घेशील का? आपण मी तुझं चप्पल कोणाला चोरून नाही देणार. ही खरी गोष्ट आहे. सांग पटकन. माझ्या चपलीवर नाही. तू मला 5000ची साडी घेशील का? मी तुझा कडा पकडायला येईल. तिच्याकडनं मी घेईलच तिच्या लग्नाला. तुझ्या लग्नाचा विषय चालू आहे. पण तू मला हेड मसाज दिले नाही. मग तू बहिणीच्या नात्याने उद्या येते मी. तुम्हाला हेड मसाज दे का रे? मग तुझी मर्जी. राणी लगेच कटअप करा याला. नको नको. हेअर सेट चालू आहे. खूप छान सर्विस आहे. असं बोलायला मला 5000 दिलं. राणीला व्लॉग मध्ये घ्यायचा घेतला. काय काय करशील आता बोल. आ निस्ता राणीला घ्या राणीला घ्या. ती काय मोठी हिरोईन आहे तिला घ्यायला. मी काय हेअर कटच करायला आलती. हेअर कट करायला आलती. राणी जो गंमत सांगत होती. साहिल
गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आलतं ते दोघं. तिने मस्त सेट केली केस, त्यांची काय भांडणं झाली, तिने पूर्ण सेट केलेली केस विस्कटवली. आमची केस कापून आणि कशी वाटतायत, कसं आहे, छान वाटतोय ना, सूट होतोय हो. माझी हेअरस्टाईल कशी वाटते सांगा ना. हो जा लवकर, त्याला घरी घेऊन जा, मला भूक लागली, जा लवकर. मग तुम्ही खाल्लं नाही का काय? हो जा. आ नाही अजून, जा लवकर. असाच बोलण्याचा प्रकार असतो त्यांचा, कधी प्रेमाने बोलणार नाही, सारखाच घरी काय ना दारी काय. ए अंशू, इकडे जाऊया पटकन. जाऊ मी जाऊ का? ये पटकन ये. कम तिकडे कुठे चालला दिवाण्या? ये 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 मम्माकडे ये पटकन ये इकडं, छानपणा नको करू. ते बाबू मम कसा पितात ग माझा गुणी ग, कोणाची मदत नाही लागत, त्याचा तो पाणी पितो कमी ना सांडवतो जास्त. झाला संपला मम. संस्कारी सून आहे ना, म्हणून मी असा पदर घेते नेहमी 4 लोकांमध्ये जाताना. तुम्हाला रिझन पुढे समजेल. आता मी आल्या हळदीला चिंचवलेला, आणि ह्या सगळ्या माझ्या मावश्या आहेत. ही माझी भावाची बायको. इकडे त्यांची उष्टी हळद आले, ते लावण्याचा प्रकार चालू आहे. नंतर जरासं आम्ही फोटोज काढले. हा बघा डेकोरेशन किती छान आहे, खूप छान आहे. नंतर जरा आम्ही मावशी आणि ते फोटो काढले. परत मग इथला हळद लावूनच होत नव्हते, आणि 4चा टायमिंग होता ना, आम्हाला इथं 6 वाजत आले. मग आम्ही निघालो, आणि बाबू होता मोठ्या काकांकडे. तर हा बघा कसं बघतो बघा. आणि मग नंतर बघून मला रडायला लागला. त्याला त्याची मम्मा तिथून दिसली ना, मी झूम केला एकदम तुम्हाला. हा बघा, हा ऑरेंज टी-शर्टवाला बाबू कसा बघतोय मला आणि हसतोय. बाबू मनुका कसा खातो बाबू, दाखव. तो चालला कसा खातो मनुका, दाखव. हा दाखव पटकन. हा खा ना पटकन. हा खा, जास्त नको खाऊ. आजी आजी ये. का पाहिजे? गोळी पाहिजे का? गोळी दे. आजी आजी ये. काय राखी खायलो. फोडा आता. मला पडतंय. एकसाथ काय त्याला 10 चॉकलेट देता का? घे फोडलेला काय हातातला? एवढा मोठा क्यूटशी सबस्क्रायबर आहे. हाय कर. हळदीवरनं आले, घरातली थोडंसं मदत केला, आणि बाबू गेले. आता पनीर बनवायची होती म्हणून आईंकडे पनीर पार्सल दिले. आता एक होम डिलेवरी देते, तर मेडिसिनची वाट बघते. मेडिसिन आली का लगेच होम डिलेवरी आहे आमची. आणि माझ्यासोबत माझा अंशू पण येतोय. घे बाबू, चला होम डिलेवरी. याला अंशूचे हेअर कट करायला, म्हणजे नॉर्मल इथली कट करायला, कारण का आम्ही उद्या चाललोय गावाला. आणि अंशू आमचा मागे येतोय, आणि हा आहे सलून. शांत आहे. अंशू आला, जरा एक 5-8 मिनटं वेट केला, आणि मग नंतर त्याला बघा त्याचा मस्त कपडा लावलाय, आता केस पडतील म्हणून. इथे हसत बसलाय बघा. तसा तर त्याने पूर्ण केस कापेपर्यंत त्रास नाही दिला. त्याला गुंतवण्यासाठी मग गाणी लावली, आणि बघतोय बघा कसा. त्या दादानी वाटतं याला दम देऊन ठेवलेला. आपण नाही ना केला ना, चू पण नाही केला. बघा कसा बसलाय शांत. आणि आजी त्याला पकडते का त्रास देतो का काय. आणि त्या दादानी मस्त पाणी बिनी लावला त्याला,
ना मग घेतली केस कापायला घेतली तर पोराची मस्ती झाली ना सुरू. पण तसं बघायला गेलं तर हा त्याचा 4था टाईम आहे, पण तो केस कापायला त्रासच नाही देत. बघा कसा बघतोय का हा हेअरकट बरोबर करतोय का नाही. त्याच्याकडं असं रागात बघतोय ना, तिरक्या डोळ्यांनी बघतो. बघा मस्त हिरो बनतो नंतर केस कापून झाल्यावर. तो शेवटी वैतागला, थोडंसंच राहिलेला. मग आम्ही सगळं ते कपडा बिपडा काढून घेतला, कारण का थोडीशीच कट राहिलेली. मग बघा याची मस्ती बघा, मस्त हिरो झाला ना तो माझा.